इथे पाठीमागे जी बस लागली बघा त्या पद्धतीचे इथे बसेस इथं आहेत आणि आपण आता फायनली आलो आहे बस स्टँडमध्ये. राजस्थानचं बस स्टँड तुम्हाला दाखवतो. राजस्थानमधील भिलवाडा गाव, ह्या भिलवाडा गावाचं बस स्टँड. भिलवाडा ही एक नगरपरिषद आहे आणि नगरपरिषद आहे म्हटल्यानंतर नक्कीच मोठी असणार हे काय आपल्याला सांगावं लागत नाही. सध्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी की कसा एरिया आहे आणि काय आहे. अशा पद्धतीचे इथे बसेस त्याचे दिलेलं आहे. तिथं बस स्टॉपचं नाव लिहिलेलं आहे. इथं ह्या ज्या बस लागलेल्या आहेत आपल्या म्हणजे आपल्याला अशा बस कुठं बघायला भेटतात. ह्या अशा कलरमध्ये कडंबा बस म्हणजे गोव्याच्या ज्या बसेस आहेत ना त्या कलरमध्ये बसेस असतात बघा. इथं आता उद्यावरचे भिलवाडा वगैरे ह्या सगळ्या बसेस लागतात. मला शोधायची आहे बस कुठली, जयपूरची. आता इथं आल्यानंतर मी शेअर ॲटोनं इथंपर्यंत आलो आहे कारण का बाकीचे स्पेशल ॲटो वगैरे जे आहेत त्याचे पैसे आपल्याला माहीतच आहेत. त्यानंतर इथं उतरल्यानंतर शेअर ॲटो शोधायला काही जास्त वेळ मला लागला नाही. पहिल्या 15 मिनटातच मी शेअर ॲटो शोधून काढले आणि त्याच्यानंतर मी पोचलो आहे भिलवाडाच्या बस स्टँडला. फक्त 20 रुपयांमध्ये. किती किलोमीटर? ऑलमोस्ट मला वाटतं एक 6-7 किलोमीटर मी ट्रॅव्हल केले 20 रुपयामध्ये पोचलो आहे. आत्ता मी काय करणार तुम्हाला आणि हे आहे अशा पद्धतीचं बस स्टँड आणि ह्या सगळ्या आहेत अशा गाड्या. त्याच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. इथं एक गाडी आहे. अशा प्रकारच्या गाड्या वगैरे आहेत आणि आपण इथं ऑलमोस्ट आपण इथून निघणार आहोत जयपूरसाठी. भिलवाडाच्या बसमध्ये जयपूरसाठी निघालो. तिकीट मिळालं आहे. तिकीट वगैरे घेण्यासाठी बाहेरच घ्यावं लागतं आहे. तिकीट वगैरे तिकीट असतं अशा पद्धतीचं तिकीट घेऊन बसलो आहे आणि ऑलमोस्ट आता मला वाटतं किती वेळ लागणार आहे काय माहीत नाही. पण हा जो प्रवास आहे इथल्या एसट्यांचा, लोकल एसट्यांचा, हा पहिल्यांदाच आपल्याला करावा लागणार आहे. बघूया कसा आहे तो एक्सपिरियन्स. अदरवाईज तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. नमस्कार पुन्हा एकदा. राजस्थान भिलवाडामधून मी केली. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मी आता आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. सध्या एका मोठ्या लॉंग जर्नीसाठी मी चाललो आणि आता मी पोचलो आहे राजस्थान भिलवाडामध्ये. तर इथं वडाप वगैरे कसे असतात हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथं बघा वडाप वगैरे अशा प्रकारचे वडाप असतात. माझं पण बसता येते त्याच्यामध्ये, पुढे पण बसता येते आणि अदरवाईज काही बस स्टॉप वगैरे तुम्हाला काही गोष्टी वगैरे मी तुम्हाला सगळ्या दाखवणारच आहे. हा जो इकडचा एरिया आहे इकडचं वर जे बघतो आपण टॉवर वगैरे बघतो तिथं बरोबर रिक्षा थांबलेली होती आणि जायचं आतमध्ये गेल्यानंतर बस स्टॉप आपल्याला तिथून जयपूरला जाणार आहे आणि जयपूर जाणार आहे आपण दिल्लीसाठी.